फ्रेंड मार्केट विथ प्रसादमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे निफ्टी ॲनालिसिस, सेन्सेक्स ॲनालिसिस सोबत ग्लोबल इंडायसेस असतील, BTC असेल, बाकीच्या सगळ्या जी पण गोष्टी आहेत, तर त्या सगळ्यांचा पण ॲनालिसिसचा आपला व्हिडिओ आहे. तर त्याच्यामध्ये आपण ह्या गोष्टी सगळ्या डिस्कस करणार आहे. तर काल पण व्हिडिओ क्रिएट केला होता आणि त्याच्यामध्ये पण आपण डिस्कस केलं होतं, की मार्केटमध्ये काय मोमेंट राहू शकते, कसं मोमेंटम राहू शकतं. तर व्हिडिओला लास्टपर्यंत जरूर बघा, बिकॉज लास्टपर्यंत जर का तुम्ही व्यवस्थित बघितला व्हिडिओ, तर तुम्हाला जास्तीत जास्त गोष्टी समजतील. बिकॉज ह्यामध्ये आपण प्लॅन असा करतो, की लाईव्ह मार्केट जेवढं चांगल्या पद्धतीने तुम्हाला शिकवायचा प्रयत्न राहील फ्री ऑफ कॉस्ट, ते माझ्यासाठी चालू आहे. ओके, तर ह्याच्यामध्ये कुठल्या प्रकारे टिप्स वगैरे काही नाही भेटणार. तुम्हाला लर्निंग भेटेल आणि लर्निंग कशी असते, काय असते, कसं आपण प्रेडिक्शन करत असतो. कधी-कधी प्रेडिक्शन रॉंग पण जाऊ शकतं, कधी-कधी राईट पण होतं. त्यामागचं जे पण बिहेवियर आहे, स्ट्रक्चर आहे, तर ते मी सांगायचा यामध्ये प्रयत्न करतो आहे. तर व्हिडिओला जरूर लाईक करत जावा, बिकॉज व्हिडिओज तुम्ही बघताय बट लाईक्स येत नाही आहेत. तर त्याच्यामध्ये असं नका करू, की लाईक्स नका करू. तर लाईक्स करत जावा, जेणेकरून आपल्याला समजेल की कशाप्रकारे तुमचा रिस्पॉन्स आहे, तुम्हाला कशाप्रकारे कंटेंट आवडतो, त्या गोष्टी मला ह्याच्यामध्ये समजतील. ठीक आहे. तर व्हिडिओला लाईक करा, पहिलं काम तर हे करा. त्यानंतर जर का तुम्ही पहिल्यांदा चॅनलला बघत असाल, तर डेफिनेटली चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन आयकॉनचा ऑलचं बटन तुम्ही जरूर प्रेस करू शकता. चला तर आपण स्टार्ट करूया. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण येऊया, जे की आपण डिस्कस करत चाललो होतो, की क्रूडबद्दल. ओके. तर क्रूड आपण बघू सुरुवातीला जर का आपण क्रूड बघायला गेलो, काल पण आपण डिस्कस केलं होतं, की क्रूडमध्ये स्ट्राँगेस्ट रेझिस्टन्स आहे. त्यानंतरनं इथं जर का आपण बघायला गेलो, तर इथे एक त्याला सपोर्ट आहे आणि हा ऑलमोस्ट जो एरिया आहे, जो की ऑलमोस्ट जर का आपण बघायला गेलो, जवळपास 81.60 पासून 79.130. तर ह्यासाठी इथे एक्स्पेक्टेशन असं आहे, की इथं थोडंसं कन्सॉलिडेशन करू शकतंय. एखादा पुलबॅक पण अपसाईडला येऊ शकतो किंवा साइडवे जायचा प्रयत्न राहू शकतो. ठीक आहे. तर हा ऑलमोस्ट इथं डाउन साईडला आला. त्यानंतरनं आता इथं थोडंसं कन्सॉलिडेशन करायचा प्रयत्न चालू आहे याचा. तर इथं जर का हा डायरेक्टली तुटला अननेसेसरी, जर का ह्याच्यामध्ये काही न्यूज आली, बिकॉज आता उद्या इव्हेंट आहे. आय थिंक 29 तारखेला रात्री लागणारा इव्हेंट, म्हणजेच 11:30 वाजता, उद्याच्याला 11:30 वाजता रात्री इव्हेंट आहे. तर फेडचा इंटरेस्ट रेट डिसिजन आहे. बाकीच्या गोष्टी असतील, वॉर रिलेटेड काही पण सिनॅरिओ जर का झाला, परत काहीतरी प्रॉब्लेम झाला, तर त्याचा ह्याच्यावरती इम्पॅक्ट होऊ शकतो. जर का काही गोष्टी परिणाम नाही झाला, तर कदाचित ह्याच्यामध्ये थोडंसं कन्सॉलिडेशन किंवा थोडंसं अपसाईड मोमेंटम नंतर हे कूल व्हायचा प्रयत्न होऊ शकतोय. आणि जर का लेव्हल त्यानं जर का तोडलं, ह्याच्या खाली जर का ते सस्टेन राहिला, तर मग नेक्स्ट एरिया जो आहे, इथं तो सपोर्ट घेऊ शकतो, जो की 74.686 पासून 73.698चा लेव्हल आहे. ओके. तर इथं बघायला पाहिजे कशाप्रकारे रिॲक्ट करते आणि जर का हे लेव्हल जर का डायरेक्ट तुटलं 78.735चं, तर एखादा पुलबॅक अपसाईडला करू शकतो किंवा इथून थोडंसं अपसाईडला पुलबॅक करून परत हा डाउनसाईड यायचे चान्सेस जास्त दिसत आहेत. ठीक आहे. जर का अननेसरी काही पण मध्ये न्यूज आली विकेंडला, ट्रम्प तर त्यांना सवय आहे न्यूज टाकायची. तर वीकेंडच्या आसपास जर का काही न्यूज-ब्यूज आली, तर ह्याच्यामध्ये थोडंसं एक अपसाईड मोमेंटम बघायला भेटू शकते. अदरवाईज जर का काही न्यूज-ब्यूज नसेल वॉरची, तर ह्याच्यामध्ये जास्त प्रॉब्लेम येतील असं मला वाटत नाही आहे. ठीक आहे. तर हे झालं क्रूड आणि हे जर का जेवढं निगेटिव्ह राहील, तेवढं आपलं मार्केट असेल, बाकीचं ग्लोबल असेल, क्रिप्टो असेल, तर ह्याच्यामध्ये पण चांगली गोष्ट राहू शकते. पण प्रॉब्लेम कुठे यायला? प्रॉब्लेम यायला इथं. ओके, डॉलर इंडेक्स. जसं की आपण काल पण ह्याच्यामध्ये डिस्कस केलं होतं, की काय ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम यायला लागला. तर डॉलर इंडेक्स थोडासा अपसाईड दाखवतोय. इथं कन्सॉलिडेशन फेजमध्ये चालला आहे हा आणि हे पण बघितलं होतं आपण, की 101 पासून 101.765 ते 102.21 हे लेग आहे. तिथं स्ट्राँग रेझिस्टन्स आहे. इफ एनी रिझन जर का त्या ठिकाणी जर का तो गेला, तर तिथून डाऊन यायचे चान्सेस त्याच्यासाठी जास्त दिसत आहेत. ठीक आहे. तर हे झालं ते एरिया. बाकी हा डाउन साईडला यायला आणि हा जेवढा डाउन साईडला येईल, तेवढं चान्सेस जास्त आहेत, की त्याच्यामध्ये गोल्ड असेल, मेटल सेक्टर असेल, तिथं आपल्याला चांगल्या प्रकारात मूव्हमेंट बघायला भेटू शकते. ठीक आहे. तर इथं हा कन्सॉलिडेशनच्या फेजमध्ये चालू आहे. अगेन 101.185च्या आसपास एक सपोर्ट आहे. जर का तो तुटला, तर ही ट्रेंड लाईनच्या आसपासचा सपोर्ट एखाद्या वेळेस घेऊ शकतो, जे की 100.93च्या आसपास आहे. आता उद्या इव्हेंट असल्यामुळे त्या इव्हेंटच्या आधी थोडंसं कन्सॉलिडेशन फेज असेल किंवा थोडंसं मोमेंटम दाखवायचं काम करू शकते. उद्या रात्री 11:30 नंतर याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारे मूव्हमेंट आपल्याला गोल्डमध्ये, सिल्वरमध्ये, बिटकॉईनमध्ये सगळीकडे आपल्याला चांगल्या प्रकारे मूव्हमेंट बघायला भेटू शकते. तर गोल्डसाठी माझ्यासाठी कोणते एरियाज आहेत जिथे की आपण लाँग प्लॅन करू शकतो? तर सिंपल ह्याच्यामध्ये जर आपण बघायला गेलो, तर 40-19 पासून 4,000च्या आसपास एक लेव्हल आहे. ओके. तर त्या ठिकाणी इथे जास्त क्वांटिटी नाही.
20% क्वांटिटीमध्ये आपण प्लॅन करू शकतो आहे. बट जास्तीत जास्त क्वांटिटी कुठं प्लॅन करू शकतो तर हा एरिया. जो एरिया यायला लागला जवळपास 39-20च्या आसपास, म्हणजे एक्झॅक्ट जर आपण बघायला गेलो तर 3900 पासून 3970च्या आसपासचं जे रेंज आहे, तर ही रेंज प्रॉपर ह्याच्यामध्ये एक बायिंग प्लॅन दाखवू शकते. बिकॉज जर का आपण ट्रेंड लाईन बघायला गेलो तर इथं मल्टिपल अटेम्प्ट मार्केटनं काय केलं होतं, रेजिस्टन्स फेस केला होता आणि त्यानंतरनं फायनली ब्रेकआउट भेटला आहे. बट इथं काय झालं, इथं त्यानं परत एक रेजिस्टन्स फेस करून मार्केट एक पुलबॅक डाऊन साईडला आला होता. अगेन सेकंड पुलबॅकच्या आसपास इथं आला आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये थोडंसं 50-50% चान्सेस असतात की पुलबॅक जरी झाला तरी पण कन्सॉलिडेशन फेज नंतर एक अपसाईड मोमेंटम दाखवू शकते. किंवा वर्स्ट टू वर्स्ट काय झाला, सपोज हा पडला, तुटला, बिकॉज इव्हेंट आहे, इव्हेंटमध्ये काही प्रॉब्लेम आले, काही इंटरेस्ट रेटबद्दल काही प्रॉब्लेम झाले, तर हा डाऊन साईडला जर का आला तर सेकंड थिंग आहे की इथून हा एक रेजिस्टन्स प्रिव्हियस जो ट्रेंड लाईन आहे, जी की पहिला रेसलचं काम करत होती, इथून त्याला सपोर्ट देऊ शकतं एखाद्या वेळेस. ठीक आहे. तर प्लॅनिंग सिंपल आहे की आत्ता करंट जे एरिया आहे तिथून पण अपसाईड पॉसिबल आहे. बट हे थोडंसं रिस्की लेवल आहे आणि इव्हेंटच्या आधी थोडंसं रिस्क जास्त क्वांटिटीमध्ये काम करणं चुकीचं जाऊ शकतं. त्यासाठी थोडंसं मी वेट अँड वॉच करणार आहे. ओके, कशाप्रकारे याच्यामध्ये आपल्याला दिसते सिनारिओ बघू शकतो आपण. थोडंसं कन्सॉलिडेशन फेज आहे. डॉलर इंडेक्समधून पण आपल्याला चांगल्या प्रकारे एवढा रिस्पॉन्स येत नाही आहे. आपण थोडंसं साइडवे चालला आहे. तर थोडंसं वेट अँड वॉच करणार. जर का याच्या खाली इथं कुठं आपल्याला भेटला, ह्या एरियामध्ये जर का भेटला, तर इथं आपण चांगल्या प्रकारे प्लॅन करू शकतो असं मला वाटतं. ठीक आहे. ओव्हरऑल जर का आपण बघायला गेलो इथं तर कन्सॉलिडेशन फेज चालू आहे आणि कन्सॉलिडेशन ज्यावेळी पण ब्रेकआउट येईल याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारात आपल्याला मूव्हमेंट बघायला भेटू शकते. ठीक आहे. अगेन इथं कन्सॉलिडेशन नंतर एक ब्रेकआउटला मूव्हमेंट आली होती. अगेन हा रिट्रेस आसपास चालला. कन्सॉलिडेशन करून ज्यावेळी पण फुटेलवरती, तर त्यानंतर एक चांगल्या प्रकारे पुलबॅक आपल्याला गोल्डमध्ये बघायला भेटेल. त्याच्या आधी थोडंसं आपला जो डॉलर आहे, हा डॉलर आपला कमी व्हायला पाहिजे आणि ते सगळ्या गोष्टी उद्याच्या समजतील. उद्या इंटरेस्ट रेटच्या डिसिजनच्या वेळी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजतील की काय एक्झॅक्टली ह्याच्यामध्ये चालू आहे. सिमिलर सिल्वरचं पण सेम राहू शकतं. आणि त्यानंतर जर का आपण डायरेक्ट BTC बघायला गेलो तर BTCमध्ये काय चालू आहे? ओके, तर BTCमध्ये जसं की आपण इथं डिस्कस केलं होतं की जर ह्याच्यावरती सस्टेन राहिला असता तर ह्याच्यामध्ये मोमेंटम अपसाईड कंटिन्यू आली असती. बट ह्याच्यावरती सस्टेन नाही राहिला आणि जी रेझिस्टन्स म्हणजे जी आपण जर काही इथं बघायला गेलो तर इथून आपण एक ट्रेंड लाईन मार्क केली होती, जी की इथं फर्स्ट टाईम सपोर्ट घेतला, सेकंड टाईम सपोर्ट घेतला, ऑलमोस्ट थर्ड टाईम पण सपोर्ट घेतला होता आणि फोर्थ टाईम ह्याने सपोर्ट ब्रेकडाऊन दिला होता. त्यानंतर इथं त्यानं परत तीच ट्रेंड लाईन इथं काय काम केली, रेझिस्टन्सचं काम केली आणि जसा यानं स्विंग लो तोडला, याच्यामध्ये एक चांगली डाऊन साईड मोमेंटम आपल्याला बघायला भेटते. ओके. तर इव्हेंट मग थोडंसं ह्याच्यामध्ये प्रेडिक्शन डिफिकल्ट होतं आहे, बट तरी पण आपण ट्राय करतो की कशाप्रकारे प्लॅनिंग सिंपल राहू शकतं. तर सिंपल आहे. जर का याच्यामध्ये लाँग प्लॅन करायचा असेल मला तर सिंपल हा एरिया आहे, जो की 61,000 जो की लांब आहे. बट ह्याच्यासाठी जास्त काही वाटत नाही. इथं जर का आला सेफ राहील या ठिकाणी 30 ते 40% साठी आणि रिमेनिंग 50-60% इथं पण प्लॅन करू शकतो. तर हा 2 एरिया आहेत जिथे की लाँग प्लॅन करू शकतो. बट सध्या ह्या ठिकाणी थोडंसं वेट अँड वॉच. जर का स्कॅल्पिंग वगैरे काय करायचं असेल तर चांगली गोष्ट आहे. बट थोडंसं जर का इथं बघायला गेलो तर इथून स्ट्रक्चर थोडंसं याच्यात चेंज होताना बघायला भेटतं. तर इथं थोडंसं मी वेट अँड वॉच करेन आणि जर का ह्याच्यावरती जर का गेला तरी पण आपण लाँग प्लॅन करू शकतो. 68च्या वरती सस्टेन राहिला तर किंवा इकडं आला तर. ओके, हा एरियात थोडंसं वेट अँड वॉच करणार. एकदा रिझल्ट आला व्यवस्थित 29 तारीख नंतर 30 तारीख नंतर ना, मग ह्याच्याबद्दल डायरेक्शन आपल्याला बघायला इझी जाईल. ठीक आहे. तर हे झालं आपलं BTC. इथेरियमबद्दल बोलायला गेलो तर इथेरियममध्ये पण सेम सिनारिओ होता. इथं आपण काल डिस्कस केला होता. इथून एक थोडंसं कन्सॉलिडेशन फेज चालू आहे आणि हा एक स्ट्राँग सप्लाय आहे. ओके, हा एक स्ट्राँग सप्लाय विथ स्ट्राँग सेलिंग झोन आहे आणि हे क्रॉस करणं त्यासाठी थोडंसं डिफिकल्ट राहील. त्याप्रमाणे तो थोडंसं डान्स करत चालू आहे, साइडवे चालू आहे. अगेन ह्याच्या आसपास परत ते कन्सॉलिडेशन फेज चालू आहे. इथेरियम थोडासा स्ट्राँग दिसतोय कंपेअर्ड टू BTC. कारण की BTCमध्ये स्ट्रक्चर तर चेंज झालं होतं, बट इथेरियममध्ये स्टील स्ट्रक्चर चेंज झालं नाही आहे. प्रिव्हियस हायर लो अजून पण ते तोडत नाही आहे. ठीक आहे. तर ही चांगली गोष्ट आहे. याच्यासाठी हा वरती कन्सॉलिडेशन जेवढं मारेल तेवढं हे वरती क्लोज येऊ शकते. महिन्याचा लास्ट जे आपले 4-5 दिवस राहिलेत, ओके, ते खूप इम्पॉर्टंट आहे आणि 20,030 ते 20,040 साठी हा खूप म्हणजे की ह्याच्यामध्ये जर का ह्याच्यावरती क्लोजिंग यायची असेल, जे की 20,000 किती आहे? 20,000 नाही आहे, सॉरी 2018, 2020च्या जर का ह्याच्यामध्ये क्लोजिंग जर का आली तर नेक्स्ट मूव्हमेंट लाँग साईडला चांगल्या प्रकारे मूव्हमेंट दाखवू शकतात. तर सिमिलर बघायला गेलो आपण आत्ता सध्या, तर याच्यामध्ये ऑलमोस्ट इथून जिथून फॉल आला होता त्याचा 50%च्या वर हे सस्टेन होत आहे आणि
ही एक चांगली गोष्ट आहे. जेवढं रेझिस्टन्सच्या जवळ हा हॉल्ट करणार आहे, तेवढं ह्याच्यामध्ये फुटायचे चान्सेस जास्त आहेत. बट जर का वरती फुटल्यानंतर त्याप्रमाणे तो खालती पण पडू शकतो. ठीक आहे. तर हे दोन्ही पण वाईस आणि वर्सा गोष्टी असतात. जर इथे पण बघायला गेलो तर इथं रेझिस्टन्सच्या पाशी तो कन्सोलिडेशन मारला होता. पण वरती तो फुटला नाही. त्यानंतर एक चांगला डाउनसाइडला आला होता. ह्या बोथ सिनारिओ आहेत. त्याच्यामुळे इथं जर का ह्याच्यावरती नाही गेला 20-20च्या वरती जर का हा नाही सस्टेन राहिला 20-40च्या वरती, तर थोडंसं कन्सॉलिडेशन किंवा निगेटिव्ह साईडला जायचे चान्सेस जास्त वाटत आहेत. ठीक आहे. तर सध्या इथं प्लॅन करणं थोडंसं रिस्की राहू शकते. हे 2 एरिया आहेत जे की 18-24 आणि 1800 तर हे एरिया डीप फॉर बाईंगसाठी असू शकते. बाकी इथं थोडंसं मी वेट अँड वॉच प्लॅन करू शकतो. ठीक आहे. त्यानंतरनं इथं पण आपण डिस्कस करत होतो, की हे पण एरिया आहे जिथं की हा एरियामध्ये कन्सॉलिडेशन फेज चालू आहे आणि जर का ह्याच्या खाली आला इथं ट्रेंड लाईनचा सपोर्ट घेऊ शकतो. ह्या सपोर्टपासून आपण एक लाँग प्लॅन करू शकतो किंवा हे जे ग्रीन एरिया आहे इथून पण त्याच्यामध्ये लाँग प्लॅन करता येतील. तो की एरिया आहे 70 ते 68च्या रेंजमध्ये आणि ट्रेंड लाईनच्या आसपास जर का बघायला गेलो 71-72च्या आसपास. तर ऑलमोस्ट हा 72 पासूनच थोडासा वरती गेला. बट जाऊ दे तर कन्सॉलिडेशन फेज दाखवू शकतो. इथं ॲड करणं थोडंसं डेंजर राहू शकते. मल्टिपल अटेम्प्ट टेस्ट केला, चुकून फुटला, सस्टेन राहिला तर डाउनसाइड येऊ शकतो. तर हे 2 एरिया सेफ आहेत, जे की ग्रीन झोन आणि ट्रेंड लाईन. ओके, तर ह्याच्या आसपास इथं आपण लाँगचा प्लॅन करू शकतो. तर ओव्हरऑल क्रिप्टोबद्दल आपण डिस्कशन केलं आहे. त्यानंतर जर का आपण डाव जोन बघायला गेलो, तर डाव जोनमध्ये पण एक चांगला अपट्रेंड कंटिन्यू दिसतोय आणि नॅसडॅक जर का आपण बघायला गेलो, तर नॅसडॅकमध्ये थोडंसं बेरिश सेंटिमेंट वाटतंय आणि जर काही आपण थोडंसं सपोर्ट जर का आपण बघायला गेलो याच्यामध्ये, तर ऑलमोस्ट हा सपोर्टच्या आसपास आलेला आहे, जो की 0.382चा नंबर आहे. आता ह्याच्यावर जर का चुकून सस्टेन राहिला, म्हणजे आजचा क्लोजिंग रेडमध्ये आला, उद्याचा क्लोजिंग ग्रीनमध्ये आला, फेक ब्रेकडाऊन जर का झाला, तर इथून एक अपसाईड पुलबॅक यायचे चान्सेस जास्त वाटत आहेत. ठीक आहे. तर नॅसडॅक जर का बघायला गेलो, तर नॅसडॅक एक चांगल्या सपोर्टच्या आसपास आला. जर का ह्याच्यानंतरची इथे एक चांगली ग्रीन कॅन्डल उद्या जर का क्लोज झाली अशी काहीतरी, तर उद्या इव्हेंट पण आहे आणि असं काहीतरी क्लोज दिसला तर इथून एक आपल्याला एक चांगला पुलबॅक अपसाईडला जाताना बघायला भेटू शकतो टुवर्ड्स 28,500च्या आसपास. ठीक आहे. तर नॅसडॅकमध्ये एक अपसाईड मोमेंटम पॉसिबल वाटते, म्हणजे सपोर्टच्या आसपास आला जर उद्याचा क्लोजिंग त्याच्यावर आला तर. जर उद्याचा क्लोजिंग त्याच्यावरती नाही आला तर नो प्रॉब्लेम. ओके, तर मग हे नेक्स्ट एरिया यायला लागला आहे ऑलमोस्ट 0.5च्या आसपास, जे की 27,000च्या आसपास येतो आहे. ठीक आहे. तर हे झाले आपले लेवल्स. ओव्हरव्ह्यू जर का बघायला गेला तर ओव्हरव्ह्यू ह्याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला, ओव्हरव्ह्यूमध्ये जे आपला डाऊ जोन्स अमेरिकन मार्केट आहे, S&P 500 आहे आणि नॅसडॅक थोडेसे फ्लॅट टू पॉझिटिव्ह आहेत. ओके, डाऊज आपल्याला 1% पॉझिटिव्ह बघायला भेटतो आहे, बट नॅसडॅक जो आहे हा फ्लॅट टू निगेटिव्ह थोडासा दिसतो, जो की कव्हरिंग व्हायला लागला आहे. ठीक आहे. त्यानंतर विक्स कूल डाऊन व्हायला ही पण चांगली गोष्ट आहे. ओके, लॉंग जे पण बुल्स आहेत त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे. ओव्हरऑल जर का बघायला गेलं तर ओव्हरऑल सगळं हिरवं बऱ्यापैकी दिसतं आहे. ठीक आहे. तर इथं जर का आपण बघायला गेलो वरी प्रॉब्लेम कुठे आला तो की इथं आहे ज्याच्यामध्ये करन्सी वेट इंडायसेस डॉलर इंडेक्स. ओके, डॉलर इंडेक्स थोडासा प्रॉब्लेम आहे. 100च्या खाली जर का आला तर गोल्डमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे मुवमेंट बघायला भेटू शकते लाँग साईडला आणि मेटल सेक्टरला. त्यानंतरनं कमोडिटी बघायला गेलो याच्यामध्ये क्रूड पडला आहे. ओके, तर काल पण पडला आज पण पडलं, चांगली गोष्ट आहे. ते इक्विटीसाठी थोडंसं स्ट्रेंथ राहू शकते. आता येऊया आपण डायरेक्टली आपला मार्केटवरती, जे की आपला गिफ्ट निफ्टी नाही, बँक निफ्टी जर का बघायला गेलो तर आपण काल डिस्कस केला होता, डोजी बनला होता, रेजिस्टन्स होते. ओके, निगेटिव्ह एरिया होता, प्रिव्हियस स्ट्रॉंग सपोर्ट तुटला, त्यानंतर आता रेजिस्टन्स घेऊ शकतो. त्यामुळे आपला कालचा व्यू काय होता, कालचा सिंपल होता की तो साईडवेज होऊ शकतो किंवा थोडंसं डाऊनसाईड मोमेंटम आणि जर अपसाईड गेला तर इथून डाऊन याचे चान्सेस खूप जास्त होते. ओके, त्याप्रमाणे ते इकडनंच खालती आलं आहे, थोडंसं बेरीज झालं आणि इथून पडलं आहे, थोडंसं एक पुलबॅक घेतलं आहे, अगेन डाऊनसाईड आहे. तर कन्सॉलिडेशन करू शकते. उद्याचा इव्हेंट आहे, त्याचा इम्पॅक्ट ह्याच्यावरती राहू शकतो. त्याच्यामुळे थोडंसं कन्सॉलिडेशन एरिया, हा जो एरिया आहे कम्प्लिटली, तर ह्या एरियामध्ये तो कन्सॉलिडेशन करायचे चान्सेस खूप जास्त दिसत आहेत. ठीक आहे. तर बँक निफ्टीत थोडंसं रेंज बाउंड जाऊ शकते. आपण काल हे पण गोष्ट डिस्कस केली होती की IT मला पॉझिटिव्ह वाटायला आणि IT जर काय ह्याच्यावरती गेला तर ह्याच्यामध्ये चांगला पॅटर्न पण बनला होता आणि इथून ह्याच्यावरती गेला तर त्याच्यासाठी हे 2 एरिया आहेत जिथं की रेजिस्टन्स लागू शकतात. आणि आपण काल हे पण डिस्कस केलं होतं की जर IT पॉझिटिव्ह राहिला, बँक निफ्टी निगेटिव्ह गेला, तर आपलं मार्केट साईडवेज जाऊ शकतं आणि ते तुम्ही बघू शकता की आपलं मार्केट काय झालं आहे. ओके, तर असे जे पण कंटेंट असतील जे मी द्यायचा प्रयत्न करतो आहे फ्री ऑफ कॉस्ट, तर त्यासाठी थोडंसं लाईक्सची अपेक्षा आहे. ओके, आतापर्यंत का तुम्ही मला आवडला असेल तर डेफिनेटली लाईक करायला विसरू नका. भरपूर जण लाईक करायला विसरतात. ओके, आणि लाईक्स देत नाहीत काय माहिती का, बट लाईक करत जावा. ठीक आहे. तर हे थोडंसं पॉझिटिव्ह वाटते स्टील आणि त्यानंतरनं 31,000 जे काही सायकोलॉजिकल नंबर आहे, 31,000 पासून
260च्या आसपास स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. इथून एक साइडवे मोमेंटम किंवा इथून एक डाऊन साईडला एक पुलबॅक घ्यायचे चान्सेस जास्त दिसत आहेत. म्हणजे निफ्टी आय-टी आपल्याला थोडासा पॉझिटिव्ह दिसतो. त्यानंतर जर का आपण बँक निफ्टी बघायला गेलो तर बँक निफ्टी थोडंसं रेंज बाउंड टू निगेटिव्ह दिसतंय. क्रूड पडत आहे, क्रूड खाली येत आहे आणि बँक निफ्टी पण खाली येते. इट्स अ थोडंसं ट्रिकी सिनारिओ आहे, जे की एच-डी-एफ-सी बँकमध्ये जे पण गोष्टी चालू आहेत ओके, बिकॉज न्यूज आहेत तिथे. तर त्याच्या संदर्भात थोडंसं प्रॉब्लेम असेल, मे बी त्याचं एक रिझन असू शकतं. बाकी बघायला पाहिजे ह्याच्यामध्ये काय होते. इव्हेंटवरती जास्त गोष्टी डिपेंड आहेत. रेट कट करते का नाही करते ओके, रेट वाढवते का काय करते. कारण की त्याच्यानंतर इंडियन जे आपलं आर-बी-आय ते पण तशा प्रकारे स्टेप घेऊ शकते. त्याच्यामुळे थोडंसं बँक निफ्टी प्रेशरमध्ये आपल्याला बिफोर इव्हेंट बघायला भेटतोय ओके. तर हेच आपल्याला जास्तीत जास्त गुरुवारी जास्त आयडिया येईल कंपेअर टू उद्यासाठी. तर उद्यासाठी सिंपल काय आहे, काल आपण काय डिस्कस केलं होतं, काल आपण डिस्कस केलं होतं की इथं साइडवे राहिला, इथं फेक ब्रेकआउट झाला तर डाउन साईडचा प्लॅन करायचा आहे किंवा इकडं आला तरी पण आपण डाउन साईडचाच प्लॅन करू शकतो आणि हा एक एरिया आहे जिथे की आपण साइडवे एक्सपेक्ट करत होतो. तर इथंच ते साइडवे गेलं होल डे ज्याचं होता, तर ह्याच ठिकाणी त्यानं साइडवेमध्ये एक्सपेक्टेशन दाखवला. उद्यासाठी पण सेम बिहेवियर आहे. उद्यासाठी पण नो चेंज. जर का ह्याच्या खाली आला आणि हा एरिया डब्यात आला तर ह्याच्यामध्ये साइडवे एक्सपेक्टेशन आहे. सोबत जर काही इथं फेक ब्रेकआउट दिसला तरी पण डाउन साईडचा प्लॅनिंग आहे आणि इथं थोडंसं डायरेक्टली डाऊन करण्यापेक्षा इथं जरी हा जरी वरती गेला चुकून आणि ह्याच्यामध्ये निगेटिव्ह प्राईस ॲक्शन दिसला तर डाऊनचाच प्लॅन आहे. बिकॉज आय-टी त्याला चांगलं स्ट्रेंथ दाखवायला आणि बँक निफ्टी थोडंसं वीक झाला आणि डेटा जो आहे एफ-आयचा तो पण थोडासा सेल ऑन राईजवाला डेटा मला दिसतो आणि बाय ऑन डिप. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये जर का बघायला गेलो आपण तर थोडंसं सॅडवे एक्सपेक्टेशन जास्त आहे कंपेअर टू लाँग. ठीक आहे. तर माझ्यासाठी सिंपल आहे, जर का ह्याच्यामध्ये कन्सॉलिडेशन एक्सपेक्टेशन आहे. परवा दिवशी इव्हेंट पण आहे. तर इव्हेंट थोडंसं मार्केट साइडवे जायचा ट्राय करते. तर का ह्या एरियात कुठं पण राहिला किंवा ह्या एरियात कुठं पण राहिला तर साइडवे जास्त एक्सपेक्ट करत आहे. ट्रेड करायचा असेल तर हा एरिया आणि हा एरिया बेस्ट आहे. ज्यामध्ये जर का इथं आला आणि निगेटिव्ह प्रायझेक्शन दिसला तर डाऊनचा प्लॅन करू शकतो. इथं आला पॉझिटिव्ह प्रायझेक्शन दिसला तर अपचा प्लॅन करू शकतो. अदरवाईज या एरियामध्ये पूर्णच्या पूर्ण साइडवे एक्सपेक्ट करत आहे. ठीक आहे. आता जर का तुम्हाला आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यामध्ये अपडेट देत असतो. जर का ते तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तिथून तुम्ही जॉईन करू शकता आणि जर का तुम्हाला फ्री व्ही-आय-पी कोर्स जे की फ्री व्ही-आय-पी ग्रुप जे की जे पण ट्रेड असतील अपकमिंग डेजमध्ये मी द्यायचा प्रयत्न करणार आहे. जे पण ग्लोबल मार्केट आहे म्हणजे तुमचं जे पण क्रिप्टो असतील, गोल्ड असेल, तर ह्याची जर का फ्री अपडेट पाहिजे असेल किंवा ह्याच्यामध्ये ट्रेड पण प्लॅनिंग करतोय, ते पण तुम्हाला त्या ग्रुपमध्ये तुम्हाला भेटतील. त्यासाठी तुम्हाला जस्ट ह्या नंबरवरती WhatsApp करायचा आहे, अकाउंट ओपन करायचं आहे आणि त्याच्यामध्ये ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करायचं. जर का तुम्ही ह्या गोष्टी केल्या प्रॉपर डिपॉझिट करून, त्यानंतरनं तुम्ही ह्याच्यावरती मेसेज जर का केला, देन तुम्हाला ती लिंक भेटेल आणि त्यानंतर तुम्ही जर का त्याच्यामध्ये डिपॉझिट केलं, ॲक्टिव्हली पार्टिसिपंट राहिला, तुम्हाला फ्री ग्रुप पण भेटून जाईल. ठीक आहे. जर का व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटू पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.